अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। खैरे येथे शनीश्वर देवस्थानमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। राळेगाव तालुक्यातील खैरे येथे शनीश्वर महाराज देवस्थान असून या ठिकाणी दर शनिवारी यवतमाळ जिल्ह्यासह वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वणी, राळेगाव, पांढरकवडा, वरोरा, राळेगाव तसेच खैरी परिसरातील भाविकही मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात। तेथे ते स्वयंपाकाचे साहित्यही आणत असतात। शनीश्वर महाराजाजवळ आल्यावर आपल्या कुंडलीतून शनी निघून जातो असे येणाऱ्या भाविक भक्तांचे म्हणणे आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। सन्माननीय मनोहररावजी खैरकर हे असून सचिव जे आहे आणि आमच्या बॉडीमध्ये 11 लोक आहेत। आम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीला असा प्रस्ताव देऊन यात्रेचे फेरी काढण्याचा आवश्यक आहे। जनतेची मागणी आहे ती आम्ही करतो। ठीक आहे, यांनी पण सांगितलं का या ठिकाणी जत्रा आपण जत्रा उत्सव पण साजरा करू आणि त्या ठिकाणी आपण पंचायत समिती जिल्हा परिषद आपण त्याबद्दल सांगितलेलं आहे, वेळोवेळी सांगितलं आहे। त्या ठिकाणी आपल्याला भाविक भक्त मोठ्या संख्येने आपल्याला स्वतः करताना दिसत आहेत। दूरदूरचे काही भाविक आलेले आहेत। सर आपण कुठून आहात? तिन्ही जवादेवरून आले खूप। सर आपण कुठून आलात? हे बघा, यवतमाळ सारख्या जिल्हा याच्या स्टेशनतून आलेले काही भाविक भक्त आहे। खूप असे मोठ्या प्रमाणात आपल्याला मोठे गाड्या 4 व्हीलर घेऊन काही दुकानं पण या ठिकाणी लागलेले आहेत। आपल्याला खूप मोठे काही भोजन करताना ताई आपण कुठून आलात? राळेगाव पण आले, खूप महिला पण बसल्या दिसत आहेत। ताई आपण राळेगावून आले, मला वाटतं माकडे सर्विस कुटुंब आहे या ठिकाणी येत आहे। या ठिकाणी खरंच शनीदेवाचे एक महत्त्व आहे आणि या ठिकाणी जे आपण जे मनात असलेला भाव या ठिकाणी शनीदेव महाराज हे पूर्ण करतील असं या भाविकांचं म्हणणं आहे। त्या ठिकाणी सगळ्या भाविकांनी दर शनिवारी ही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। अपडेट इंडिया टीव्ही चॅनलच्या तुझ्या माहिती देतो। अपडेट इंडिया टीव्ही चॅनल, जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।